ठीक आहे, आजच्या टॉपिकचं नाव काय मग? आरसीसी कॉलम. काय? आरसीसी कॉलम विथ फुटिंग. आरसीसी कॉलम विथ फुटिंग. आरसीसी कॉलम म्हणजे काय असते किंवा आरसीसी कॉलम विथ फुटिंग या दोघांचा संबंध सांगतात तुम्हाला. फुटिंग काय आहे, कॉलम काय काय आहे? तो कॉलम कशाला म्हणतो आपण? कशाला म्हणतो कॉलम? तुम्ही पाहिलात असेल कॉलम. कॉलम पाहिलाय ना, तर कॉलम कशाला म्हणते? सपोर्ट द्यासाठी जे कॉर्नरला प्रोव्हाइड करतो त्याला कॉलम म्हणते. काऊन कॉर्नरला देऊ शकतो का, मदत देऊ शकता? मग काय कॉलम? एक तो मेंबर आहे. काय आपण आपल्या स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक जो मेंबर राहतो त्याला एक तर मेंबर हॉरिझॉन्टल राहतो किंवा एक तर व्हर्टिकल राहतो. हॉरिझॉन्टल मेंबर मध्ये जर पाहिला तर कोणता येते? बीम झाला, लिंटेल झाला, त्यानंतर स्लॅब झाला. हे कोणते मेंबर आपले? हॉरिझॉन्टल मेंबर. आणि व्हर्टिकल मेंबर मध्ये कोण येते? कॉलम येते. म्हणजे मेन जो आहे वजन उचलणारा, सगळ्या गोष्टीचं वजन उचलणारा कोण आहे? कॉलम आहे. कोण आहे? कॉलम आहे. तर आता जर सपोज एखादा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात पहिले लोड कशावर येते? पहिलं लोड येते तुमच्या स्लॅबवर. इथं तर वरती काय आहे? स्लॅब. याला सपोर्टिंग मध्ये काय राहते? सपोज मी क्रॉस सेक्शन मध्ये दाखवतो. हे काय तुमचा बीम आहे. काय राहते? बीम. म्हणजे स्लॅबवर तर लोड तुम्ही इथे उभे आहे, तुम्ही इथे उभे आहे, तुमचं लोड कशावर गेलं? पहिले स्लॅबवर. स्लॅब मधून असं वाहत ते लोड कुठे जाते? बीमवर. बीम वरून ते लोड कशावर जाईल? कशावर जाईल? कॉलमवर. तर दोन टाईपचे स्ट्रक्चर होते, एक फ्रेम स्ट्रक्चर आणि लोड बेरिंग स्ट्रक्चर. तर लोड बेरिंगच्या स्ट्रक्चर मध्ये काय हे आलेलं लोड कशातून जात होतं? वॉल मध्ये जात होतं. कशातून जात होतं? वॉल मध्ये. म्हणून वॉलच्या थिकनेस पण एका व्हॅरी करतो त्या वजनानुसार. जर तुम्ही पाहिला असेल तर 12 इंची वॉल राहत होती कोणत्या केसमध्ये? लोड बेरिंगच्या केसमध्ये. पण आज ते वॉल कुठपर्यंत आले आहे? 4 इंची, 9 इंची. माहिती ना, म्हणजे काय होते? जितकं वॉलची थिकनेस कमी होईल काय होईल? कार्पेट एरिया जास्त भेटेल. म्हणजे आपल्याला काय ते कार्पेट एरिया जास्त तर आपला फायदाच आहे ना. म्हणजे रूमची पेज जास्त भेटली तर वापरासाठी. तर मग त्या केसमध्ये आता जे लोड झालं असं ट्रान्सफर होतं. म्हणून आता जे आणि फायदा काय राहतो लोड बेरिंग स्ट्रक्चर पेक्षा? फ्रेम स्ट्रक्चर नाही का लिमिटेशन खूप, म्हणजे लिमिटेशन कमी आहे त्याच्यात, फायदे खूप आहे. म्हणजे जसं लोड बेरिंग स्ट्रक्चर मध्ये तुम्ही एका लिमिटच्या वर कन्स्ट्रक्शन करू नाही शकत. 1-2 मजल्यानंतर कन्स्ट्रक्शन जरी करायला गेलं तुम्हाला काय करावं लागते? वॉलची थिकनेस वाढवत नाही लागते. कारण वरती जेवढ्या तुम्ही वॉल बांधसान त्याचं वजन वाढत जाते ना त्याच्यावर, त्याची तेवढी ताकद राहत नाही. पण जर फ्रेम स्ट्रक्चरचा फायदा काय? फ्रेम स्ट्रक्चर मध्ये तुम्ही मल्टिपल स्टोरी बिल्डिंग बांधू शकता. बांधताच ना पालन तुम्ही 3 मजली, 4 मजली, 10 मजली पर्यंत बांधता. 50-50 मजली पर्यंत बिल्डिंग आहे नाही का. तर मग हे कसं आहे? त्याच्या डिझाईनवर डिपेंड आहे. फक्त डिझाईन बदलते पण फ्रेम स्ट्रक्चरचे ऍडव्हान्टेज काय? जास्त आहे. म्हणून आपण आता आजकाल कोणतं वापरतो? फ्रेम स्ट्रक्चरच वापरतो. तर मग हे जे लोड आहे ते लोड इथून ट्रान्सफर कुठं झालं? स्लॅबवरून बीमवर, बीमवरून कॉलमवर, कॉलमवरून कशा येईल? मग कॉलम कशा आहे? सपोज फुटिंग. हे कशा झाले? जमिनीच्या आतमध्ये राहील. ते आपण कशासाठी? फिक्स करायसाठी, म्हणजे बिल्डिंगला एका जागेत पकडून ठेवायसाठी आपण कशा जमिनीच्या आतमध्येच प्रोव्हाइड करतो ना. तर मग हे जे आहे, तर हा जो मेंबर आहे ह्या मेंबरला कोणता म्हणता तुम्ही? कॉलम. कॉलम काय सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही कॉलम विथ बांधू शकता का? एक कॉलम तुटला तर पुरी बिल्डिंग पडू शकते. म्हणजे सांगायचा उद्देश काय? कॉलम तुम्ही डिझाईन बनवताना सगळ्यात स्ट्रॉंग तुम्हाला कोणाला बनवावं लागते? कॉलमला. कॉलमवर सगळ्यात जास्त लक्ष द्यायला लागते. कॉलम आणि फुटिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल मेंबर आहे. पण बीम आणि स्लॅब थोडेसे जरी त्यात बीम मध्ये 2 टाईप राहते, एक प्रायमरी बीम राहते आणि सेकंडरी बीम. तर जे बीम राहते ना, बीम कॉलम पेक्षा बीम जरी राहिले तर एवढा फरक नाही पडत. म्हणजे नसा पण स्ट्रक्चर तसं म्हणणं आहे का पहिले, म्हणजे IS कोडचं असं म्हणणं आहे का तुम्ही स्ट्रॉंग कॉलमले पहिले बनवा. त्याच्या मागे रिझन असं आहे, जर एक बीम पडला तर पुरी बिल्डिंग नाही पडत. एक जर बीम पडला तर त्याचा डॅमेज फक्त एका रूमला होते. जर ह्या रूम मधला बीम तुटला तर कुठं फक्त कोणाला डॅमेज आहे? या रूम पुरते आहे. पण एक कॉलम जर तुटला तर तो आजूबाजूच्या सगळ्या रूमा पाडू शकते. आलं का लक्षात? आणि पूर्ण अनबॅलन्स होते बिल्डिंग. बिल्डिंग काय ते अनबॅलन्स होते ना. एक साईडचा आता 4 सपोर्ट पैकी एक सपोर्ट जरी तुटला तर बिल्डिंग 1 साइड कोलॅप्स होईल ना. म्हणून काय असते? कॉलम काय असायला पाहिजे? स्ट्रॉंग असला पाहिजे. तो कॉलम काय आहे? स्ट्रक्चरल मेंबर आहे. कोणता स्ट्रक्चरल मेंबर आहे? पण व्हर्टिकल स्ट्रक्चरल मेंबर आहे. कोणता मेंबर आहे हा? व्हर्टिकल स्ट्रक्चरल मेंबर. तर तुम्हाला जर कोणी विचारलं कॉलम काय? कॉलम इज अ व्हर्टिकल स्ट्रक्चरल मेंबर. तर व्हर्टिकल स्ट्रक्चरल मेंबर तर आहे, पण सोबत याच्यावर जे लोड येत आहे ते कोणतं लोड येत आहे? जे स्लॅब आणि बीम मधून पासून लोड येत आहे ते कोणत्या नेचरचा आहे? कॉम्प्रेसिव्ह आहे, टेन्साईल आहे, कोणत्या नेचरचा आहे?
कोणत्या नेचरचा? कॉम्प्रेसिव्ह आहे. का कॉम्प्रेसिव्ह आहे? कारण असा जे आहे हे वरतून जे लोड येत आहे हे काय करत आहे, याला खालून याला नाही का खालचा पोर्शन दाबत आहे, वरचा पोर्शन पण दाबत आहे. मग कोणत्या टाईपचा मेंबर आहे हा? कॉम्प्रेसिव्ह मेंबर आहे. पण हा जरी कॉम्प्रेसिव्ह मेंबर असला पण असं पॉसिबल आहे का? नेहमीच नाही का वजन, आता ही काय त्याची सेंटर ऑफ ऍक्सिस समजा, याला काय म्हणतात, ही सेंटर एकदम त्याचा परफेक्ट. आता हा जो परफेक्ट सेंटर आहे याच्यातून जेव्हा हे एक्झॅक्ट इथं पास होईल त्या केसमध्ये काय हे कॉम्प्रेसिव्ह होईल. आता मला सांगा, जर सपोज हा वर्टिकल मेंबर आहे, ही त्याची काय आहे? सेंटर ऑफ ऍक्सिस आहे सपोज. आणि या ऍक्सिस पासून जर असं तुम्ही साईड न गेले, कुठे गेले? थोडे थोडे साईड न गेले. तर थोडे थोडे साईड न जर गेले, आता सपोज हा किती आहे? 300 mm चा काय सपोज आपण समजू कॉलम आहे त्याची. 300 mm चा कॉलम आहे. तुम्ही इथून नाही का गेले सपोज 10 mm बाजूने गेले, म्हणजे मग किती वर आले तुम्ही? 10 mm नाही, 100 mm बाजून गेले सपोज. किती गेले? 100 mm बाजूने, म्हणजे 10 सेंटीमीटर. तर मग 10 सेंटीमीटर बाजूने गेले. मग ह्या साईडने आता सपोज असं आहे ट्रान्सफरिंग कारण, तर ह्या केसमध्ये कोणत्या टाईपचा फोर्स डेव्हलप होईल त्यात? किंवा तुम्हाला काय वाटते कोणती रिएक्शन येईल? कॉम्प्रेसिव्ह राहील का? ज्यावेळेस तुम्ही थोडे थोडे साईडला जाता ना, साईडला जाण्याला काय म्हणतात ते? याला म्हणतात ते इसेंट्रिसिटी. काय म्हणतात? इसेंट्रिसिटी. काय म्हणतात? इसेंट्रिसिटी. म्हणजे जो सेंटर आहे एकदम सेंटर पासून थोडं थोडं साईडनं सरकलं तर त्याने काय ते इसेंट्रिसिटी तयार होते. आणि जो हा ऍक्च्युअली लोडेड कॉलम आहे, काय ऍक्च्युअली लोडेड म्हणजे बरोबर ह्याची जी ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस मधून परफेक्ट काय चाललाय, त्याचा लोड ट्रान्सफर होत आहे. तर परफेक्ट ऍक्च्युअली लोडेड जर कॉलम बांधला तर त्या केसमध्ये टोटल कॉलम कशाला सब्जेक्ट होईल? कॉम्प्रेशनला सब्जेक्ट होईल. कशाला आहे? कॉम्प्रेशनला. मग रेन्फोर्समेंट आपण डिझाईन कशानुसार करू? कॉम्प्रेशन नुसारच करू. पण ज्यावेळेस नाही का अशी चान्सेस होऊ शकते ना, साईटवर गॅरंटी आहे का मजदूर लोक किंवा आपण जेव्हा नाही का लोहा बांधतो तर जो परफेक्ट पॉईंट आहे त्या परफेक्ट पॉईंटला पुरा फ्रेम उभी करून कंटिन्यू परफेक्ट घेऊन जायची प्रोबॅबिलिटी आहे का? वजन एकदम परफेक्ट त्याच पॉईंट मधून जाईल याची गॅरंटी आहे का? आहे का? नाही ना. मग आपण डिझाईन करताना काय करत असतो का, कॉलम दोन टाईपचे राहते. एक राहते ऍक्च्युअली लोडेड कॉलम. हा काय, हा जर कॉम्प्रेशन होत आहे ना तर हा कोणता कॉलम झाला? ऍक्च्युअली लोडेड कॉलम. याच्यामध्ये तयार पूर्ण काय ते 100% काय तयार होत आहे? कॉम्प्रेशन. 100% कॉम्प्रेशन आहे. म्हणजे इसेंट्रिसिटी काय इथे? इसेंट्रिसिटी काय इथे? इथे इसेंट्रिसिटी काय आहे? 100. इथे इसेंट्रिसिटी काय आहे? आपण या पॉइंट पासून नुसतं इसेंट्रिसिटी, या पॉइंट पासून इसेंट्रिसिटी पर्यंत गेला तर 100 झाले. याच पॉइंटवर उभं राहिला तर किती राहील? 0 राहील ना. इसेंट्रिसिटी काय? 0. ऍक्च्युअली लोडेड कॉलम मध्ये इसेंट्रिसिटी काय असते? 0 असते. जेव्हा तुम्ही डिझाईन करताना कॉलमचा, तर कॉलम डिझाईन मध्ये बघत असतात का इसेंट्रिसिटी काय आहे. इसेंट्रिसिटी जर 0 आहे तर मग तो काय? ऍक्च्युअली लोडेड कॉलम. पण ऍक्च्युअल रियालिटी मध्ये असा कॉलम आपण कुठं साईटवर डिझाईन होत नाही. म्हणजे आपल्याला नाही का कुठं ना कुठं ह्या इफेक्टचा विचार करावा लागतो. कारण आपण जे चांगला आहे त्याचा विचार करतो का आपण काय होऊ शकते त्याच्यासाठी डिझाईन करतो ना. अजून मॅक्झिमम कोणता प्रॉब्लेम होऊ शकतो साईडवर, तर आपण इसेंट्रिसिटीचा विचार करतो आणि त्याच्यानुसार डिझाईन बनवतो. तर हा काय? ऍक्च्युअली लोडेड कॉलम. त्याच्यामध्ये 100% काय आहे? कॉम्प्रेशन. पण या केसमध्ये काय होत आहे? या केसमध्ये कॉम्प्रेशन पण येत आहे. कॉम्प्रेशन येत आहे. तो शेवटी दाबत आहे ना, ओढत आहे का? नाही. आहे काय करताय? तो दाबतच आहे. पण कॉम्प्रेशन होता होता हा काय होतो? थोडासा बेंड होऊ शकतो. पाहिलं असेल ना. आता हा जर दाबत आहे, आलं का लक्षात? असा बेंड होऊ शकतो ना थोडा बेंडिंग. तुम्ही विचार करा, याला असं दाबसान तर असा होईल नाही का? आउटर साईडने निघायचा प्रयत्न कराल ना. एक साईड दाबसान तुम्ही असं एखाद्याला असं दाबा ना, असं स्ट्रॉ घेतला त्याला असं कॉर्नरला दाबल्यावर असं होते ना बेंड सारखा. म्हणजे काय येऊ शकते? त्या बेंडिंग येऊ शकते. तर मग याच्यात या कॉलमला कोणतात म्हणतात? म्हणजे बेंडिंग कॉलम राहते. इथं लिहिले असेल ऍक्शन लोडेड अँड बेंडिंग मुवमेंट. काय? ऍक्शन लोड अँड बेंडिंग मुवमेंट. या दोघांचे कॉम्बिनेशन करून आपण नाही का कॉलमचं त्या डिझाईन करतो. तर कॉलम असे दोन टाईपचे राहतात. आलं का लक्षात? या व्यतिरिक्त हे झालं म्हणजे एक सांगायचं डिझाईनच्या केसमध्ये सांगितलं. मी डिझाईन करताना कसं राहते? एक ऍक्शन लोडेड कॉलम राहते आणि एक इफेक्ट काय करतो आपण? ऍक्शन लोड प्लस काय त्याच्यामध्ये कन्सिडर करतो? बेंडिंग मुवमेंटचा पण इफेक्ट कन्सिडर करतो. कारण तो काय होते? बेंड होऊ शकते ना. त्या दोन्ही गोष्टीचा विचार करतो. त्याला ऍक्शन लोड. तसे कॉलमचे लेंथ नुसार वेगवेगळे टाईप राहत असतात. म्हणजे स्लेंडर कॉलम असतात, त्यानंतर नाही का लॉंग कॉलम, शॉर्ट कॉलम. म्हणजे स्लेंडर कॉलम नाही, स्लेंडर इफेक्ट राहतो तो. त्यात सांगतो तुम्हाला समोर आहेच ते पॉईंट. तो कॉलम आला लक्षात कशामध्ये? कॉलमचे हे क्रायटेरिया कॉलम कोणत्या गोष्टीला म्हणायचं. जसं तुम्ही पाहिलं ना स्टेअरकेस कशाला म्हणतात? स्टेअरकेस मध्ये मिनिमम स्टेप किती असायला पाहिजे?
हा मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 12. तर मग आपण जसं ज्यावेळेस 3च्या वर जाते तेव्हाच त्याला स्टेअरकेस म्हणतो ना आपण. पण त्याच्या आधी जे राहते 2 जर असेल तर 2 याला स्टेअरकेस म्हणतं का? 2च जर स्टेप असेल त्याला काय म्हणतं? स्टेअरकेस म्हणते का? नाही म्हणत ना, त्याला स्टेप्स म्हणतो आपण सोप्या शब्दात. तर आपण नाही का एक जर स्टेप झाली 2 स्टेप तो 3 पर्यंत आपण त्याला काय म्हणतात? स्टेप्सच म्हणताय. आणि जर 3च्या वर जाते त्यानंतर आपण त्याला काय म्हणणं सुरू करतो? स्टेअर केस म्हणतो. तर तशा टाईपचे क्रायटेरिया इथं पण आहे. जर नाही का सपोज कॉलम मध्ये नाही का हाईट जे राहते त्याचे क्रायटेरिया दिले असेल किती आहे समोर दिलेला हाईट, तर त्या क्रायटेरियानुसार राहते किंवा कोणत्या हाईटच्या खाली असेल त्याला पेडेस्टल म्हणते आणि कोणत्या हाईटच्या वर गेल्यानंतर त्याला कॉलम म्हणते. पण सुरुवातीला फक्त हे सांगायचं होतं का कॉलम कोणत्या टाईपने डिझाईन केलं जातं. एक राहते ऍक्च्युअली लोडेड कॉलम आणि ऍक्च्युअल लोड विथ बेंडिंग मुवमेंट. हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. समोर सांगतो मी अजून बाकी काय, कारण सुरुवातीला पहिले एकदम सगळं सांगितलं, थोडं एक स्टेप वाईज सांगतो सगळं. त्याच्यामध्ये काय त्याच्यात काय सांगितलं, कॉलम नाही का सपोर्ट प्रायमरी काय राहते? ऍक्च्युअल लोडेड. आता आलं लक्षात ऍक्च्युअल लोडेड राहते ना सुरुवातीला. ऍक्च्युअल लोडेड कॉलम समजला ना तुम्हाला का? ज्याच्यात सेंटरला एक्झॅक्ट परफेक्ट लोड पास होणार त्या केसमध्ये ऍक्च्युअली लोड पास होणार, तर त्याला कोणता म्हणतो? ऍक्च्युअल कॉलम. युजली ऑल्सो सम बेंडिंग मुवमेंट. त्याच्यामध्ये काही बेंडिंग मुवमेंट पण येते. थेरॉटिकलीच आपण फक्त म्हणतो ऍक्च्युअल लोडेड, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला माहिती आहे काही ना काही एवढं परफेक्ट सेंटरिंग आपल्याच्याने होऊ शकत नाही. तरी आपण ट्राय करतो. टीएस मशीन वापरतो. मी काय म्हटलं कामाचा का फरक पडतो? तुम्ही जेव्हा एकदम इम्पॉर्टंट काम असलं त्या केसमध्ये मशीन का वापरता? लेवल टीएस या कशासाठी वापरता? त्याच्यासाठी वाटतं की तुम्हाला परफेक्शन पाहिजे. आणि लोड कसा आहे? वॉटर टँक बांधून राहिले वरती किंवा मग आपलं जे रेल्वेचे जे मोठे मोठे कारखाने हे राहते, वॅगन प्रकल्प प्रोजेक्ट जे राहते त्या केसमध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करते. साईटवर ह्या गोष्टी मॅटर करते. कॉलम इकडे तिकडे हलू देता नाही येत, कारण त्याच्याने काय एक MM चा पण फरक पडतो कुठे कुठे. आणि जे प्रोजेक्ट रिलेटेड म्हणजे रिसर्च सारखे सेंटर असेल तर तिथं जर एखादं कोणती गोष्ट जर इन्स्टॉल करायची असेल एखादी मशीन, तर त्या केसमध्ये हे MM मॅटर करतेच ना, कारण त्याचे डायमेन्शन फिक्स राहते. तुम्हाला एकदम परफेक्ट पॅकिंग देणं असेल तर त्या केसमध्ये करते ना. आणि MM सेंटीमीटर ह्या लेवल पर्यंत आपण ऍक्युरेसी मेंटेन करतो तशा लेवलला, म्हणजे त्या डिझाईनला, म्हणजे डिपेंड करते कोणत्या टाईपच्या आपण स्ट्रक्चर बांधत आहे. मग त्यामध्ये काय देतात? त्यानंतर काय देतात? कॉम्बिनेशन ऑफ ऍक्शन लोड अँड बेंडिंग मुवमेंट डिफाइन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉलम and calculation method. The column subjected to large axial force and minor movement in design mainly for the axial loaded and the movement has little effect. त्यांचं असं म्हणणं आहे का आपण कॉलम जो डिझाईन करतो आपण कशासाठी करतो? ऍक्सियल लोड सोबत आणि बेंडिंग मुवमेंट साठी डिझाईन करतो. आणि जनरली ऍक्सियल लोड कॉलम मध्ये जो राहतो त्यामध्ये ऍक्सियल लोडेड जर कॉलम असेल त्या केसमध्ये बेंडिंग मुवमेंटचा जो इफेक्ट राहतो तो काय राहतो? मायनर राहतो. पण जशी जशी इसेंट्रिसिटी वाढन तसं तसं त्याचा इफेक्ट वाढेल ना. तुम्ही स्ट्रॉ पासून जसं स्ट्रॉच्या सेंटर आउटर साईडला जाता तो लवकर का ते थोडंसं फोर्स दिला तर लगेच बेंड होतं. म्हणजे याचा अर्थ काय? इसेंट्रिसिटी जितकी वाढेल तितके जास्त काय होऊ शकते? बेंडिंग होऊ शकते. काय होऊ शकते? बेंडिंग होऊ शकते. Column subjected to compression only. Compression force may be caused lateral bursting because of low tension stress resistance. The resist shear tie or spiral are used as a column reinforcement to confine vertical bar. त्यांनी काय म्हटलंय का जर कॉलम ज्यावेळेस नाही का कम्प्लिटली काय होऊ शकतो? म्हणजे हा कॉलम आहे. काय होता? हा कॉलम आहे. या कॉलमला तुम्ही काय केलं? सेंटर पासून कॉम्प्रेस करून राहिले. आता जर सपोज नाही का याची एक क्षमता आहे वजन घ्यायची, हा वजन घेऊन राहिला कसं फेल्युअर होऊ शकते? छोटा जर कॉलम असून सपोज तर कसं फेल्युअर होऊ शकते? याचं वजन येत आहे ना, कॉम्प्रेस होत ना ते, तो कॉम्प्रेस झाल्यावर काय होऊ शकते? कॉन्क्रीट कसं फेल होते? ब्रस्ट होणे म्हणजे काय? त्याचा शब्दच आहे ब्रस्टिंग होऊ शकते. काय होऊ शकते? फुटू शकते ना, असा साईडनं उडू शकते. अशा टाईपचं स्फोट झाल्यासारखं होऊ शकते तर साईडनं उडू शकते ना. मग आता काय राहतं? हेजेकला काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करतो? असे व्हर्टिकल बार तर राहते, सोबत काय प्रोव्हाइड करतो आपण? याला काय म्हणते? टाईज म्हणते. कॉलमच्या केसमध्ये याला टाईज म्हणते. बीमच्या केसमध्ये काय म्हणते? याला स्टिरअप्स म्हणते. ते हे जे टाईज आहे टाईज प्रोव्हाइड करत असतो आपण. कशासाठी? का ते टेन्शन त्यांनी हे जे आहे लो टेन्शन स्ट्रेस रेजिस्टन्स आणि टू रेजिस्ट द शियर. आता शियर जे आता याच्यामध्ये जेव्हा शियर काय असते मी तुम्हाला सांगितलंच आहे. शियर काय असते? तो व्हर्टिकल जे राहते. तसे स्टिरअप्स आणि टाईज या दोन्ही गोष्टी कशासाठी प्रोव्हाइड करताय तुम्ही? शियर घेण्यासाठीच प्रोव्हाइड करताय ना. शियर रेन्फोर्समेंट आहे जे तुमची स्टिरअप जे राहते स्टिरअप आणि दुसरं काय? टाईज. हे कशासाठी प्रोव्हाइड करतो आपण? शियर रेन्फोर्स म्हणजे शियर फोर्स घेण्यासाठी. शियर फोर्स कसा राहते? तो व्हर्टिकली यायला लागल.
कशाला लागेल? सरफेसला. आणि हे जे राहते स्टिरअप मधून टाईस, ते काय म्हणतो आपण? टाईस. तर टाईस काय करते? बारला काय करते? पकडून ठेवते ना. 4 बार जर तुम्ही ठेवसाल असेच उभे राहू शकते कॉन्क्रीट मध्ये नाही. ते रिंगा जेव्हा तुम्ही त्याला लावता तर रिंगा काय करते? सगळ्या त्या बारला काय करतो? पकडून ठेवतात. तर कॉलम कशासाठी तुम्हाला लक्षात आलं काय आहे कॉलम आणि कशासाठी डिझाईन करतो? ऍक्सियल लोडेड कॉलम राहते किंवा ऍक्सियल लोडेड प्लस बेंडिंग मुवमेंट अशा टाइपचे 2 टाइपचे कॉलम राहते. आणि ऍक्सियल लोडेड कॉलम मध्ये इसेंट्रिसिटी काय राहते? 0. आणि जो हे राहते कोणता म्हणजे बेंडिंग मुवमेंटच्या केसमध्ये इसेंट्रिसिटीची समथिंग काहीतरी व्हॅल्यू दिलेली राहील. पण आपण ट्राय काय करतो? कमीत कमी इसेंट्रिसिटी असा म्हणजे ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन मध्ये साईटवर डिझाईन आपण काय करू? जास्तीत जास्त इसेंट्रिसिटीसाठी आपण डिझाईन करू. अलग लक्षात म्हणजे वर्स्ट आणि वर्स्ट केस मध्ये तो उभा राहायला पाहिजे ना साईटवर. अलग लक्षात. त्यानंतर काय झालं? कॉलम काय इथे देत नाही. कॉलम काय? व्हर्टिकल सपोर्ट आहे विच टेक द लोड ऑफ. कशाचं लोड घेते? फ्लोअरचं घेते, बीमचं घेते, वॉलचं घेते, लिंटेलचं घेते, ट्रान्समिट टू द ग्राउंड करते. म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टीचा फ्लोअर माहित आहे, बीमही माहित आहे तुम्हाला, वॉलही माहित आहे, लिंटेल माहित आहे. यांचा सगळ्यांचा लोड काय करत आहे? तो कॉलम घेऊन ग्राउंडवर ट्रान्सफर होत आहे. ग्राउंडवर म्हणजे सोप्या शब्दात तो लोड कोणाला देणार आहे? फुटिंगला. फुटिंगला देणार आहे ना. लोड कोणाला देणार आहे? फुटिंगला. फुटिंग काय प्रोव्हाइड करतो? त्याच्यावर सरळ रिझन आहे. जर तुम्ही फुटिंग नाही प्रोव्हाइड केली, काय नाही केली? फुटिंग प्रोव्हाइड नाही केली, डायरेक्ट ग्राउंडवर जर सपोज काय केला? कॉलम दिला. काय दिला? कॉलम दिला. आता याचा एरिया काय आहे? कमी. हे कसं काम करायला? पुऱ्या स्ट्रक्चर मध्ये याचा एरिया काय? एवढासाच एरिया ना. आणि एवढासा एरिया सुई सारखं काम करू शकते. काय करू शकते? सुई सारखं आतमध्ये आतात जाऊ शकते ना. सांग म्हणजे पेनिट्रेट होईल जमिनीमध्ये. काय होऊ शकते? पेनिट्रेट होईल. मग ते बिल्डिंग अशी होईल ना. ते चांगलं वाटेल का? ते म्हणजे चांगला वाटायचा विषयच नाही. ते वॉल मध्ये क्रॅक जाणं सुरू होऊन जाईल सोप्या शब्दात. तर मग काय आपण ते लोड काय करतो? डिस्पर्स करतो. म्हणजे जास्त एरियामध्ये फैलायचा प्रयत्न करतो. मग डिस्पर्स करण्यासाठी काय करावं लागते आपल्याला? अशी फुटिंग देतो. म्हणजे काय होते? एवढं मोठं आलेलं लोड काय होईल? त्या फुटिंग मध्ये जाईल. मग याचा एरिया एवढा एरिया किती झाला? आता एवढा झाला. हा पोर्शन आतमध्ये जाणं जितकं सोपं आहे तितकं सोपं. हा पोर्शन आतमध्ये जाणं जमिनीत सोपं आहे का? म्हणजे सोप्या शब्दात काय झालं? त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढली. आलं लक्षात? लोड कॅरिंग कॅपॅसिटी काय झालं? वाढली. आणि दुसरा एक फायदा हाही याच्यामध्ये तुम्ही बघितलाय का? जसं घराचे जे कॉलम राहते, घरामध्ये रेसिडेन्शियल घर जे राहते त्याच्यामध्ये लोड काय राहते? कमी राहते. त्या केसमध्ये ज्या फुटिंगच्या साईज राहते त्या काय राहते? तुम्ही घराच्या फुटिंग पाहिलं ना, जास्त मोठ्या साईज राहते का? राहते का जास्त? आपल्या घरापेक्षा 1 मीटर बाय 1 मीटर 3 फूट 3 फूटच्या 3 बाय 3च्या खड्ड्यामध्ये फुटिंग येऊन जाते आपल्या घरच्या. आलं का लक्षात? पण हे जर तुम्ही पब्लिक बिल्डिंग मध्ये जर पाहिलं तर 2 मीटर बाय 3 मीटर 2 मीटर बाय 2.5 मीटर एवढी मोठी एक फुटिंग राहते. का राहते? कारण तिथं लोड वाढलं. लोड जास्त तर तितका जास्त फुटिंगचं काय ते एरिया वाढते. आपल्याला काय सोप्या शब्दात खालचा एरिया वाढावा लागते. जितका जास्त असा एरिया वाढू तितकं काय तिथं लोड कॅरिंग त्याची कॅपॅसिटी जास्त होऊन जाते. लोड कॅरिंग कॅपॅसिटी सॉइलची लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढणार नाही. सॉइल जे आहे तेच नाही, पण बिल्डिंगची लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढणार सोप्या शब्दात. आला का लक्षात? जे डायरेक्ट कॉलम टाकला जितक्या लवकर पंचिंग होईल तितक्या लवकर हा पोर्शन प्रोव्हाइड केल्यानं होणार नाही. आलं का लक्षात? मग कॉलम आला लक्षात? तर काय असते? लिंटेल ट्रान्समिट टू द ग्राउंड आणि द फेल्युअर ऑफ द कॉलम कॅन दस एंडेंजर द होल स्ट्रक्चर. तर बरोबर आहे, कॉलम जर फेल झाला तर पुऱ्या स्ट्रक्चरला धोका आहे ना. मी काय सांगतो, तर बीम फेल झाला तर पुऱ्या स्ट्रक्चरला फरक नाही पडू शकत, पण एक कॉलम फेल झाल्यावर काय होऊ शकते? पुऱ्या बिल्डिंगला फरक पडतो. त्यानंतर काय? द रेन्फोर्समेंट ऑन कॉन्क्रीट कॉलम हेल्प्स इन रेजिस्टिंग द साइज ऑफ द कॉलम अँड दस हेल्प इन डिझाइन द मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन. त्याच्यामध्ये काय सांगितलं का? हे इकॉनॉमिकल सेक्शन सांगितले कॉलमच्या केसमध्ये. कॉलमच्या केसमध्ये कोणते सांगितलं? इकॉनॉमिकल सेक्शन. इकॉनॉमिकल म्हणजे काय? जे बांधायला सस्ते पडल. तर त्याच्या केसमध्ये नाही का सगळ्या इकॉनॉमिकल सेक्शन कोणता? स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर. कॉलम तुम्ही जनरली तुम्ही पाहिला असेल सगळ्या साईटवर स्क्वेअर आणि रेक्टँग्युलरच देतो. कोणता दिसतो? स्क्वेअर आणि रेक्टँग्युलरच देतो. तर का स्क्वेअर आणि रेक्टँग्युलरच देतो? इव्हन बीम पण का तुम्ही स्क्वेअरच प्रोव्हाइड करते का? सर्क्युलर नाही करत? बघा पॉसिबल आहे. तुम्ही सर्क्युलर नाही का कॉलम पाहिले असेल, सर्क्युलर कॉलम पाहिले असेल. त्यानंतर हा एल शेप, हेक्सागोनल, ऑक्टागोनल आता शेपचे टाइप आहे. हेक्सागोनल, ऑक्टागोनल. पण ऍक्च्युअल मध्ये साईटवर जर तुम्ही पाहिलं तर प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला हे दोनच दिसणार. कोणते दिसणार? हेच दोन. पण या दोन पैकी तुम्ही प्रिफर कोणता करता? स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर. तरी जास्तीत जास्त तुम्हाला रेक्टँग्युलरच दिसतो. कोणता दिसतो? रेक्टँग्युलर दिसतो. सर्क्युलर का नाही प्रोव्हाइड करत त्याच्या मागचं रिझन काय तसं एक्सप्लेन जर म्हणजे डिटेल मध्ये सांगू शकतो का बा कसं कसं ते कॅल्क्युलेशनवर आहे ते सगळं. पण एक असा विषय असा असतो का ज्यावेळेस तुम्ही म्हणजे जर सपोज राऊंड शेपचा कॉलम प्रोव्हाइड केला आणि रेक्टँग्युलर शेपचा प्रोव्हाइड केला
तर त्या केसमध्ये हा फरक पडतो का सेम साईज मध्ये, म्हणजे रेक्टँग्युलर सर्क्युलरची डायन डिनोटेड डायमेन्शन आणि याचं काय होईल लेंथ आणि विड्थ न. तर रेक्टँग्युलर जो आहे ना तो कमी वेट राहते, त्याचं काय राहते सेल्फ वेट जे राहते ना ते काय होते कमी निघून येते. जर फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट केलं त्याचं सेल्फ वेट काय ते कमी निघून येते. आता तुम्ही जर नाही का सपोज तुम्हाला जो आता सपोज हा बीम प्रोव्हाइड केला एखादा वरती टी बीम आहे किंवा कोणताही बीम आहे, तो जर सपोज हलका असलेला जास्त बरा आहे का भारी असलेला जास्त बरा वाटते? डेड वेट जास्त असणं चांगलं आहे का? डेड वेट किती जितकं कमी असन आणि वजन शेवटी दोघंही सेमच उचलून राहिले, वजन काय करताय सेमच उचलत आहे, मग दोघंही नाही का वजन सेम उचलत तर भारी थोडी परवडणार. आपल्याला कोणता परवडते? कोणता वाटते? हलका. तर या केसमध्ये रेक्टँग्युलर कॉलम मध्ये हा बेनिफिट राहतो. आणि तुम्ही पाहिलं ना जेव्हा नाही का ज्या केसमध्ये नाही का रेक्टँग्युलर कॉलम राहतो त्याचा पेरिफेरल एरिया खूप राहतो, म्हणजे जसं पाहिलं तर आता नाही रेक्टँग्युलर आपला सर्क्युलर कॉलमच्या केसमध्ये तुम्ही पहा रेक्टँग्युलर कॉलमच्या केसमध्ये तुमचं काम किती याच्यात जमून जाते? 1 2 3 4 याच्यात काम होऊन जाते. पण सर्क्युलर कॉलमच्या केसमध्ये तुम्हाला नाही का तेवढा एरिया कव्हरच नाही करण्याची पेरिफेरी काय सरकमफरन्स, याला काय म्हणते सराउंडिंगला सरकमफरन्स, तो एरिया काय ते जास्त राहतो. या एरियानुसार जर पाहिलं तर याला किती कमीत कमी किती द्यायला लावते? आयस कोड 6 द्यायला लावते. किती द्यायला लावते? किती झाले? 3 आणि 2 तर 6. किती कमीत कमी 6 बार द्यावं लागते. म्हणजे काय म्हणते इथं 4 बार मध्ये काम होतं, इथे काय होतं 6 बार मध्ये. म्हणजे तुम्ही पहा विचार करा 4 बार जे काम 4 बार मध्ये काम होऊ शकते तो केस मध्ये किती घेऊन राहिला? 6 बार. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय याला जे आहे लोहा जास्त लागत आहे. लोहा जास्त म्हणजे पैसा जास्त लागेल ना, कारण तुम्ही एक कॉलम बांधता का काही मी सांगितलं ना साईडवर 74 कॉलम, जर मी सांगितलं 74 फुटिंग आहे म्हणजे 74 कॉलम, तो जर पूर्ण मटेरियल जर कॅल्क्युलेट केलं तर किती लोहाचा फरक पडतो ना. तर जनरली आपण प्रिफर काय करतो? रेक्टँग्युलर करतो. मग काही केसमध्ये कसं राहते प्रत्येकाचे काही फायदे नुकसान राहते. तर ज्यावेळेस नाही का काही केव्हा नाही का रेक्टँग्युलर कॉलमने सर्क्युलर कॉलम पण ऍडव्हान्टेज राहते, पण कसं आहे ते कामावर डिपेंड राहते, आला का लक्षात. पण तसे नॉमिनल केसमध्ये किंवा जनरल केसमध्ये तुम्हाला जिथे कुठे पहा तुम्हाला रेक्टँग्युलर जास्त दिसेल. म्हणजे 10 घरं जर पाहिजे तर 10 घरापैकी 9 घरात तुम्हाला नाही का रेक्टँगल दिसन, एखाद्याच कोणत्या तरी घरात तुम्हाला नाही का सर्क्युलर कॉलम बीम दिसन. बीम तर दिसतच नाही पण कॉलम तरी दिसून जाईल. तुम्ही पाण्याच्या टाक्या पाहिला असेल वॉटर टँकच्या खाली जे कॉलम पाहिजे ते तुम्हाला जनरली सर्क्युलरच दिसते. किंवा तुम्ही मंगल कार्यालयामध्ये पहा बरेच काही कॉलम जे राहते ते सर्क्युलर राहतं. कधी कधी ऍस्थेटिक पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार करतात. ऍस्थेटिक म्हणजे दिसायला चांगलं तर रेक्टँग्युलर पेक्षा दिसायला चांगलं नाही का सर्क्युलर वाटते. फक्त काय त्याचं मटेरियल किंवा कन्झम्पशन काय मटेरियल कन्झम्पशन म्हणजे कॉन्क्रीटही जास्त लागते त्याच्यात. एवढ्या साईजपेक्षा सगळ्या गोष्टींनुसार थोडं जास्त लागते. कोणत्या केसमध्ये सर्कल हे जनरली शेप राहते त्यातले हे ए आणि बी हे शेप जनरली आपण जास्त करून वापरतो. हेक्सागोनल ऑक्टागोनल शेपचे तर मी अजूनपर्यंत बघितले नाही, पण आहे का तुम्ही कधी बघितले कुठे हेक्सागोनल ऑक्टागोनल? पण वापरू शकतात असं काही. तर अशा टाईपचे काय राहतात कॉलम आहे. कॉलमचं एक आलं लक्षात कोणत्या टाईपचं लोड घेते आणि काय घेते. त्याच्यामध्ये मेन गोष्टी मला सांगायच्या तुम्हाला. आता ही जी आहे ना इथे काय देत आहे अरेंजमेंट सेपरेट बाइंडर हेलिकल रेनफोर्समेंट शोधिंग करतो. फॉलोइंग पॉइंट शुड बी केप्ट इन व्हाइल डिझाइन द कॉलम इफेक्ट सेव्हिंग इन कॉस्ट. कॉलम विथ अ सेपरेट लॅटरल पेज वर्कआउट चीपर देन द कॉलम विथ अ स्पायरल रेनफोर्समेंट. आता कॉलम मध्ये जे राहते ना मी काय कॉलम मध्ये तुम्ही बघितलंय कसा काय राहतो बार राहतात 4. तर कॉलम मध्ये काय एक तर तुम्ही कसं देऊ शकता असा टाईपचा लॉक प्रोव्हाइड करू शकता, म्हणजे अशी टाईप प्रोव्हाइड करू शकता. त्याला काय म्हणते सराउंडिंगला जे प्रोव्हाइड करतो त्याला काय म्हणतो आपण टाईप म्हणतो. तर अशी टाईप जे राहते अशी टाईप तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ही जी टाईप आहे कशी राहील 1 2 3 आलं लक्षात अशा काय या टाईप राहील. तर हे झालं साधं रेन्फोर्समेंट. एक कोणतं रेन्फोर्समेंट राहते याच्यात माहिती का हेलिकल रेन्फोर्समेंट राहते. त्याला कोणते स्पायरल रेन्फोर्समेंट लिहिलं ना कोणतं स्पायरल रेन्फोर्समेंट. स्पायरल म्हणजे कसा शेप असते माहिती आहे का स्पायरल रेन्फोर्समेंट राहते कसं बघा आलं लक्षात असा वाला कंटिन्यू नाही का जे राहील ना ते असं फिरत नाही. आलं का लक्षात स्प्रिंग जसा तुमचा तशा टाईपची तुम्ही काय देऊ शकता टाईप प्रोव्हाइड करू शकता. जनरली तुम्ही आपल्या साईडनं बघितलं नसेल आपल्या साईडनं जरी नाही बघितलाय पण ही केव्हा कोणत्या केसमध्ये वापरते अर्थक्वेक जिथे येऊ शकते कुठं
तिथं अर्थक्वेक येऊ शकते. तिथं कॉलमला पूर्ण काय हे टाईट काय टॉप पासून अशी गुंडाळली राहील तर काय राहील, थोडी स्ट्रॉंग पकडून राहील. कोणत्या कम्पेअरनं? याच्या कम्पेअरनं काय राहते, स्ट्रॉंग राहते. आणि एक फायदा राहते का 5% काय करते, हा स्ट्रेंथ जास्त देते. किती टक्क्यानं? 5%. 5% म्हणजे जर सपोज नाही का हा 100 देऊन राहिला, किती देऊन राहिला, 100 देऊन राहिला, 5% जास्त म्हणजे 1.05. एक 100% म्हणजे 1, 5% म्हणजे 5% समजते ना, 5 भागेला 100 करा काय ते 0.05 येते. त्या जगाचं ऍडिशन केलं म्हणजे काय ते 1.05 गुणिला किती 100, तर किती येते 100, किती येते 105, काय ते 105. जरा 100 किलोन्यूटन लोड घेत असेल तर हा किती घेईल, 105 किलोन्यूटन. तर हा एक महत्वाचा ऑब्जेक्ट पेपर मध्ये असंच लिहिलं ते किती पर्सेंट ना स्पायरल कॉलम जास्त लोड घेते तर किती 5%, किती 5% आलं का लक्षात. मग त्यामध्ये तर हा एक फायदा राहतो. जर आलं लक्षात स्पायरल रेन्फोर्समेंट कोणत्या केसमध्ये प्रोव्हाइड करतो आपण, अर्थक्वेकच्या केसमध्ये जास्त करून प्रोव्हाइड केला जाते. त्यानंतर त्याला काय ह्याच्यात त्यांनी फक्त वेगवेगळ्या टेस्टमध्ये कसं टाईपच्या एखाद्या कॉलम इथं काय दिला, कॉलम विथ सेपरेट लॅटरल टाईप वर्क आउट चीपर दॅन द कॉलम विथ स्पायरल रेन्फोर्समेंट. त्याचा अर्थ काय का सेपरेट लॅटरल टाईप दिला. सेपरेट म्हणजे आलं लक्षात, एक टाईप, दुसरी टाईप, तिसरी टाईप अशी प्रोव्हाइड करणं. हे काय असते, चिपर राहते. काय राहते, चिपर राहते म्हणजे स्वस्त राहते. चिपर म्हणजे काय, स्वस्त आहे. कशापेक्षा, स्पायरल रेन्फोर्समेंट. स्पायरल म्हणजे गोल वाला, कारण गोल मध्ये तुम्हाला माहिती आहे ना कंटिन्यू बेंड करत आणणं आहे. तो बार कंटिन्युअस मध्ये चालला ना खालपर्यंत, स्टार्ट पासून 3 मीटरची हाईट असेल तर पुरा 3 मीटर मध्ये तो काय चालला, असा गोल फिरत चाललाय. तर मग त्या केसमध्ये काय राहते, तो नाही का महाग पडतो. हा कोणता स्पायरल रेन्फोर्समेंट काय करते, महाग पडते. कशा कम्पेअर ना आपलं जे आपण रेग्युलर वाला आपल्या ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये आपण साईटवर तसेच बघू ना, कोणता सेपरेट लॅटरल टाईज मध्ये. आता याच्यामध्ये काय दिलाय का, अरेंजमेंट ऑफ द टाईज फॉर द डिफरंट नंबर ऑफ कॉलम ऑफ बार. आता विषय काय राहते, जसे बार राहते त्याच्यानुसार नाही का ड्रॉइंग वाचता येणं साईटवर महत्वाचं आहे. म्हणजे ते रिंगा कशा बांधल्या आहे हे समजणं गरजेचं राहते. जर तुम्ही पाहिलं आता पहिले काय दिलं त्यांनी का, जर सपोज 4 बार दिले, किती दिले, 1 2 3, इथे दिसतंय ना तुम्हाला किती बार आहे, इथे 4 बार आहे. त्या 4 बारला पकडून ठेवासाठी त्यांनी कशी टाईज दिली आहे, दिसतंय ना, कशी दिली आहे टाईज, अशी इथून फिरवली आहे ना, अशी गोल फिरवली आहे. आणि इथून हे हा कितीचा मी सांगतो ना, 2 लेग स्टिरअप्स आहे. कोणती आहे, 2 लेग. आणि कोणती आहे, हा कितीचा अँगल आहे, 135. कितीचा, 135 डिग्रीचा. त्याला लक्षात, ही अशी टाईपची आपण टाईज प्रोव्हाइड करतो. कोणत्या केसमध्ये, जेव्हा 4 बार प्रोव्हाइड केले राहते. ते तुम्ही बघितलं असाल ना, ही तर बघितलीच आहे ही स्टिरअप. त्यानंतर ही अरेंजमेंट कशासाठी दिली आहे, साईडवर ही दिली आहे, किती बार आहे बघा याच्यामध्ये, 2 आणि 2 4 आणि 5, इथून 5 इथून 5 आणि हे किती म्हणजे 10 आणि 4 14 बार आहे टोटल. किती आहे, 14 बार. मग 14 बारच्या केसमध्ये बघा कशी अरेंजमेंट केली आहे. पहिली एक मेन रिंग तुमची जी नेहमीची ठरली आहे, नेहमीची कोणती रिंग ठरली आहे तुमची, अशी ठरली आहे ना आउटरवाली, ही तर आहे, दिसता ही एक रिंग आउटरवाली आहे. त्यानंतर एक दुसरी रिंग कोणती दिली आहे त्यांनी बघा, या आतल्या बारला पकडासाठी एक रिंग दिली आहे, दिसता ही झाली आतल्या बार मध्ये. काय झालं म्हणजे आउटरचे बार काय झाले सध्या पकडले गेले आहे. त्यानंतर एक रिंग कशी दिली आहे, एक रिंग दिली आहे इथून बघा, ही इथून दिसता, ही एक रिंग आहे. त्यानंतर या लेवलला एक रिंग दिली आहे, दिसताय एक अशी रिंग दिसतात. आणि एक काय केलं मधातल्या केसमध्ये एक असा हे प्रोव्हाइड केला जाते, काय केलं जाते, आकडा प्रोव्हाइड केला जाते. काय केला जाते, आकडा. म्हणजे कसा आकडा राहतो तो, असा आकडा प्रोव्हाइड करतात 2 बारला पकडून ठेवतात. हे दिसतंय इथे. असे वेगवेगळ्या टाईपचे अरेंजमेंट राहतात बार म्हणजे साईडवर प्रोव्हाइड करताना. हा फक्त काय असते, सगळे बार नाही का पकडून ठेवता आले पाहिजे. फक्त ड्रॉइंग वरून काय आहे याच्यावरून लक्षात येते तुम्हाला कोणतं कुठं आहे. जसं आता इथे कोणती असेल, ही असेल ना पुरी रिंग, ही कोणती आहे, ही रिंग आहे ना, आलं का लक्षात, ही रिंग दिसत ना, ही एक पहिली रिंग. नंतर काय टाकले सगळ्या बारला त्यांनी आकडे टाकले, कोणती रिंग टाकली का इथे नाही. मग हे काय राहते तुम्हाला माहिती, तारनं काय केलं जाते, पूर्ण टाईट बांधून राहते. अशा टाईपची अरेंजमेंट करतात. हे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये सांगितलं मी कोणत्या बारला कशी करतात. अशा टाईपची पण अरेंजमेंट करू शकतो, त्या टाईपची अरेंजमेंट करते. मधामध्ये आलं का, हा पूर्ण जो हा पूर्ण रिंगचा जो सेट राहते ना, याला काय म्हणतात, मास्टर रिंग म्हणतात. हे काय सिंगल रिंग आहे. आणि ह्या केसमध्ये काय पूर्ण वेगवेगळ्या रिंग, एकच रिंग आहे त्याच्यात, रिंगात रिंग अशा खूप साऱ्या रिंग्स आहे ना, त्या रिंग्स मिळून त्या पूर्ण रिंगच्या फॉर्मॅटला काय म्हणतात, मास्टर रिंग म्हणतात. मास्टर रिंग. त्यामध्ये ते बघा वेगवेगळी अरेंजमेंट दिली आहे बारची, वेगवेगळ्या हा एल टाईपचा कॉलम दिला,
ह्या केसमध्ये आउटर बारला पकडासाठी आलं लक्षात. डायमंड सारखा शेप आहे ना हा, किंवा रनबस म्हणता याला, अशा शेपचा काय केला त्यांनी, रिंग प्रोव्हाइड केली आहे. म्हणजे बाहेर तर रिंग केल्या सोबत अशा टाईपचे रिंग प्रोव्हाइड केल्या. तर तुम्ही ह्याच्यावरून समजू शकता. आणि जनरल एका साईडवर ही 2 लेग स्टिरअप्स प्रोव्हाइड करतात. करायलाही पाहिजे, कारण काय राहते यांनी काय राहते, बारावर एका चांगले पकडून राहतात. 90 डिग्री वाली जर प्रोव्हाइड केली तर ते काय हळूहळू अशी वेळेनुसार बाहेर दिसू शकते ना. इथं जर अशी परफेक्ट अशी 90 डिग्री वाली जर हे लेग प्रोव्हाइड केला तर हळूहळू असा ओपन होऊ शकते ना, ते रिंग काय होऊ खुलू शकते. पण हे लवकर उघडत नाही, ती काय ते रिंग ने का उघडू शकते. त्यानंतर हे अशा वेगवेगळ्या अरेंजमेंट दिला. हा तुमचा ऑक्टागोनल आहे, हा ऑक्टागोनल टाईपचा कॉलम. त्या केसमध्ये ऐकून घ्या, ऑक्टागोनल कॉलम मध्ये किती बार राहील, किती बार प्रोव्हाइड करसान, 8. हेक्सागोनल मध्ये कॉर्नरलाच करायचं. ऐकून घ्या, जो शेप राहते ना त्या शेप मध्ये त्या शेपला कॉर्नर प्रोव्हाइड होतो. म्हणजे जर स्क्वेअरच्या केसमध्ये किती प्रोव्हाइड करता तुम्ही, 4 कॉर्नर आहे म्हणून 4. पेंटागॉन असेल तर 5 कॉर्नर आहे तर 5. हेक्सागॉन असेल तर 6 कॉर्नर आहे तर 6. ऑक्टागॉन आहे तर 8. फक्त तुम्ही जो हे आहे कोणता म्हणते त्याला, सर्क्युलर कॉलम. सर्क्युलर कॉलमच्या केसमध्ये मिनिमम बार किती पाहिजे, 6. मिनिमम 6 पाहिजे. रेक्टँग्युलरच्या केसमध्ये मिनिमम बार किती पाहिजे, 4. मिनिमम आहे याचा अर्थ तुम्ही जास्त नाही देऊ शकत का, देऊ शकता ना. असं गरजेचं आहे का तुमच्या कॉलम मध्ये नाही का फक्त 6 बार देऊ शकता. सर्क्युलर कॉलम मध्ये 12 दिले जाऊ शकते. तुम्ही इव्हन नाही का स्क्वेअर कॉलम मध्ये बघा, इथंच बघा, इथं स्क्वेअर कॉलम आहे, मी तर 4 सांगत, इथे 4 दिलाय का, जास्त दिलाय. काऊन दिलाय, कारण तिची गरज आहे. तेवढं वजन असेल किंवा त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन जेव्हा केलं असेल त्यानुसार त्याची जेवढी रिक्वायरमेंट असेल तर त्यानुसार तेवढ्या बारचं काम पडते म्हणून तेवढे प्रोव्हाइड केले जातात. आणि डायमीटर ऑफ बारमध्ये मॅटर करते ना. तुम्ही जर छोटे छोटे 20 mm चे बार जर टाकले तर त्याची नंबर ऑफ बार कमी लागून जाईल तिथं. पण तिथंच तुम्ही 10 mm चे 10 तर जमत नाही. मिनिमम कॉलम मध्ये बार किती राहते, किती mm चा राहते, 12 mm चा. 12 mm च्या खाली देता येत नाही. मग 12 किंवा 16 टाकले तर मग संख्यामध्ये फरक पडेल ना, जास्त लागेल ना. 20 च्या कम्पेअर काय लागेल, 16 2-3 बार जास्त लागेल. हा एक फरक त्याच्यामध्ये राहतो. हे आलं लक्षात, अरेंजमेंट हे तुम्ही कमीत कमी मी काय म्हणता, ही तुम्ही साईटवर उभे राहिले तर साईटवर तुम्ही ह्याचा रिंगा कशा कुठं लावल्या हे ओळखू शकता ना. आता कशावर ओळखायचं, नाही असं पाहिलं तर समजत नाही. कशावर ओळखायचं, याच्यावरून ओळखायचं. दिसतं ना, हे पहिली काय असेल पूर्ण आउटरची रिंग, हे एक दुसरी अशी रिंग, त्यानंतर ही एक अशी रिंग, मग नंतर काय दिलं, हे अशा रिंगा मदत प्रोव्हाइड केल्या. कुठं कुठं काय प्रोव्हाइड करतात, मग आकुडे प्रोव्हाइड करतात. तर आकुड्याचं आलं लक्षात, इथे दिसते ना, इथे काय प्रोव्हाइड केलं बघा, इथं लगेच लक्षात दिसते ना अशा टाईपच्या रिंगा. आणि कुठं कुठं मधामधातल्याला आकुडे पण प्रोव्हाइड करतात, रिंग प्रोव्हाइड नाही केली. ज्या साईटवर काम करतो तेव्हा हे सांगताही आलं पाहिजे त्याला. जेव्हा राहते ना कधी कधी बारबेंडरला नाही लक्षात आलं, त्याला आपलं काम राहते समजून सांगायचं. नंतर ऍक्च्युअली लोडेड कॉलम विथ लो पर्सेंटेज ऑफ स्टील वर्कआउट मोर इकॉनॉमिकल पर टर्न ऑफ अ लोड सपोर्टेड दॅन द कॉलम विथ अ हायर पर्सेंटेज ऑफ स्टील. त्यांचं असं म्हणणं आहे ऍक्च्युअल लोडेड कॉलम जो आहे, कोणता ऍक्च्युअल लोडेड कॉलम समजलं ना तुम्हाला काय असते. ऍक्च्युअल लोडेड कॉलम नाही का इकॉनॉमिकल केव्हा आहे, लो पर्सेंटेज ऑफ स्टील. किती, वर्कआउट मोर इकॉनॉमिकल पर टर्न ऑफ लोड. पर टर्न ऑफ लोड, आता कॉलम वर काही किलो मध्ये लोड येणार आहे का, टनातच येणार आहे. आला का सर, पर टर्न ऑफ लोड सपोर्टेड बाय द कॉलम विथ अ हायर पर्सेंटेज ऑफ स्टील. जास्त पर्सेंट ऑफ स्टील प्रोव्हाइड करण्यापेक्षा थोडा कमी लो पर्सेंट ऑफ स्टीललाच नाही का कॉलम काय राहतो, जास्त इकॉनॉमिकल राहतो. म्हणजे काय राहते, इकॉनॉमिकल राहतो. कोणत्या केसमध्ये, लो पर्सेंटेज ऑफ स्टीलला. आणि त्यात रिचियर द कॉन्क्रीट द मोर इकॉनॉमिकल इन द डिझाइन. रिचियर द कॉन्क्रीट म्हणजे काय आहे याचा अर्थ, रिचर म्हणजे कॉन्क्रीट श्रीमंत, मग रिचर द कॉन्क्रीट चांगल्या क्वालिटीचं. चांगलं क्वालिटी म्हणजे क्वालिटी कशी आहे, कशावरून क्वालिटी सांगता तुम्ही, कॉन्क्रीटची ग्रेडवरून. M20 पेक्षा M25 चांगला आहे. आलं लक्षात. M15 तुम्ही M20 चा देसान. हेवी लोडेड कॉलम असेल तुम्ही काय देसान, मग तुम्हाला जर वाटलं का अजून स्ट्रॉंग पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, M20 च्या बदली कोणता ग्रेड वापरसा, M25 वापरसा. तर मग काय त्यांनी करायचं, तो करायचं त्या केसमध्ये जास्त इकॉनॉमिकल राहते, कारण तो वजन जास्त उचलू शकते ना. कारण कॉन्क्रीट मध्ये जर तुम्ही विचार एक सांगतो सोप्या शब्दात, एक तुम्हाला इथं लक्षात असा अंदाज, म्हणजे इथे काय म्हटलंय का कमी स्टील दिल्यामध्ये कॉलम काय पडते, इकॉनॉमिकल पडते म्हणते. कमी स्टील दिल्यावर हे चुकीचं नाही वाटत का कधी कधी, का किंवा वाटत नाही का तुम्हाला चुकीचं आहे. जास्त स्टील देण्यापेक्षा कमी स्टील देणं कॉलम मध्ये इकॉनॉमिकल आहे. का इकॉनॉमिकल आहे, काही डोक्यात लागते का थोडासा लाईट, का इकॉनॉमिकल आहे.
आणि कॉन्क्रीट नाही का चांगल्या क्वालिटीचं ना जास्त इकॉनॉमिकल आहे म्हणते. म्हणजे कॉन्क्रीट एकदम चांगल्या क्वालिटीचा ना, पण स्टील थोडस लो पर्सेंटेजचे दिलं तरी चालते, फायद्यात आहे म्हणते. का असं का? असं कसं होऊ शकते? आपल्या डोक्यात तसं रे चांगला लोहा, खूप लोहा टाका ना, असं म्हणू शकतो ना आपण. कॉन्क्रीट कसंही टाकलं चालते, पण तो म्हणते कॉन्क्रीट चांगल्या क्वालिटीचं टाका. म्हणजे क्वालिटीपेक्षा चांगल्या ग्रेडचं जर टाकत असेल अजूनही वरच्या ग्रेडचं तर जास्त फायद्यात ठरते. 2 ऑप्शन राहू शकते तुमच्यापाशी. काय का बा, एक तर तुम्ही खूप जास्त लोहा टाकून द्या आणि कॉन्क्रीट जे रेग्युलर ग्रेडचं आहे ते ठेवा. तिथे एक दुसरं ऑप्शन काय राहू शकते, चांगल्या ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, म्हणजे कॉन्क्रीटचा ग्रेड वापरा. म्हणजे पैसा कशात खर्च करा, कॉन्क्रीटवर करा. आणि स्टील थोडंसं जेवढं गरजेचं आहे तेवढं द्या. गरजेचं आहे तेवढं तर द्याच लागणार आहे, खाली देणार आहे का पण नाही, पण द्या. तर हा का फरक आहे, असं कशावर वाटतं तुम्हाला? असं कोण डिफरन्स सांगितलं त्यांनी? काही डोक्यात क्लिक होते का? थोडस होते का? काही तर क्लिक होतं सांग. सिंपल उत्तर आहे त्याचं. मी सांगितलं तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. विशेष काही आहे नाही त्याच्यामध्ये. काय असेल त्याचा उत्तर ऐकून घ्या. कॉलम कोणता लोड घेते? हा, म्हणजे कोणता लोड घेते तसं मेंबर कोणता आहे तो? कॉलम कोणतं लोड घेताय? टेन्साईल. कोणतं लोड घेते? कॉम्प्रेशन घेते. कॉम्प्रेशन मध्ये कोण चांगला? स्टील आहे का कॉन्क्रीट आहे? कॉम्प्रेशन मध्ये चांगला कोण आहे? टेन्शन मध्ये मग कोणाला जास्त चांगलं प्रायोरिटी द्यायला पाहिजे? कॉन्क्रीटलाच द्यायला पाहिजे ना, कारण तो कॉम्प्रेशन मेंबर आहे. कॉम्प्रेशन मेंबर मध्ये प्रायोरिटी कोणाला येऊन जाईल? कॉन्क्रीटला. म्हणून आपण काय म्हटलं, चांगल्या क्वालिटीचं काय द्या? कॉन्क्रीट द्या. आणि स्टील जे आहे, स्टील हे गरजेचं आहे, पण स्टील नाही का स्टील पेक्षा जास्त कॉन्क्रीट. आणि स्टील जे आहे, स्टील थोडस लो पर्सेंटेज दिलं तर चालते, कारण स्टील जास्त फायदेशीर कशासाठी आहे? टेन्शनच्या केसमध्ये. आणि कॉलम हा ऍक्च्युअल मध्ये सुद्धा काय? कॉम्प्रेशन मेंबर आहे. कॉलमच्या केसमध्ये काय स्टील द्याच लागते. त्याच्यामागे रिझन असा आहे का ऍक्च्युअली लोडेड कॉलम राहू शकते का 100%? नाही. त्याच्यामध्ये काय होऊ शकते? इसेंट्रिसिटी येऊ शकते. इसेंट्रिसिटी आलं म्हणजे बेंडिंग आलं. बेंडिंग आलं तर टेन्शन कुठं ना कुठं आलं, मग ते झेला लागल ना. ते झेलन कोण? स्टीलच घेईन ना. म्हणून दोघांचे आरसीसी कायसाठी करतो? त्याच्यासाठी करतो ना, जिथं जिथं टेन्शन येईल तिथं कोण येईल? स्टील येईल. आला का लक्षात? म्हणून मग काय ते नॉमिनल पर्सेंटेज मध्ये स्टील असलं तरी इकॉनॉमिकल राहील. इकॉनॉमिकल तर काय म्हणजे परवडत. आलं का लक्षात? त्याचा तो अर्थ आहे. मग याच्यामध्ये का सगळ्यात महत्वाचं काय? कॉलमचे टाईप. तुम्हाला लक्षात आलं ना कॉलमचे कोणते टाईप? ऍक्शन लोडेड ते राहते, ते तर आलं लक्षात. पण त्यानंतर कॉलमचे टाईप कसे राहते? तर कॉलमचे टाईप राहते शॉर्ट कॉलम आणि एक लॉंग कॉलम. काय असते? शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम असते. शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम ते दिले असेल. शॉर्ट कॉलम कशाला म्हणते आणि लॉंग कॉलम कशाला म्हणते. तसं एक नाही काय का स्लेंडरनेस रेशो नावाचा एक कन्सेप्ट राहतो. काय राहतो? स्लेंडरनेस रेशो. त्याची व्हॅल्यू नाही का जर 3 पेक्षा किती? 3 पेक्षा काय असतो? 3 पेक्षा जर सपोज नाही का जास्त असेल, 3 ते 12च्या मध्ये असेल तर तो कोणता कॉलम असते? शॉर्ट कॉलम. आणि जर 12च्या वर जात असेल तर कोणता कॉलम असते? लॉंग कॉलम. म्हणजे स्लेंडरनेस रेशो असतो त्याची व्हॅल्यू. आणि त्याच्या खाली जे राहते 3 पेक्षा खाली त्याला काय म्हणत असते? ते पेडेस्टल म्हणते. काय म्हणते? पेडेस्टल. पेडेस्टल कशाला म्हणते माहिती आहे का तुम्हाला? ऐकू नाही का पेडेस्टल? पेडेस्टल कशाला म्हणते माहित नाही? ओटा पाहिला कधी? ओटा पाहिला ना? किंवा ते एखादा स्टॅच्यू राहते, मूर्ती राहते एखाद्याच्या उभी, तर मग खाली मोठ्याच्या मोठा कॉन्क्रीटचा पेडेस्टल सारखा बनवता ना तुम्ही. त्याची हाईट जास्त राहते का? कॉलम सारखा दिसते का तो? नाही. तर त्याची हाईट काय? कमी आहे. तर त्याला काय म्हणतात? पेडेस्टल म्हणतात. आणि मग एका लिमिटच्या वर जशी जशी हाईट वाढते तर त्याच्यानंतर तो कॉलम जो राहतो त्याला कोणता कॉलम म्हणतात? शॉर्ट कॉलम. आणि खूपच लंबे जे राहतात त्याला कोणते म्हणतात? लॉंग कॉलम. ते बायफर्केशन का केलाय? शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम. त्याच्या मागे एक मेन रिझन आहे. रिझन असा आहे की जेव्हा डिझाईन करतो ना आपण, डिझाईन करताना आपल्याला नाही का त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येते त्या कॅटेगरीनुसार आपण त्याचं डिझाईन करतो. ते शॉर्ट कॉलम आहे की लॉंग कॉलम. तर ते आहे मेन क्रायटेरिया. त्याच्यामध्ये फेल्युअरचा क्रायटेरिया. कोणता क्रायटेरिया आहे? फेल्युअरचा क्रायटेरिया. आता फेल्युअरचा क्रायटेरिया म्हणजे कसा? बघा, आता कॉलमची हेड सपोज आता सपोज हा कॉलम घेतला मी, आणि तुम्ही काय करता? त्याला लोड देताय. काय करता? कॉम्प्रेस करताय. आता जर एक सपोज हा छोटा कॉलम आहे, याला कॉम्प्रेस करताय आणि
एक काय एवढा मोठा हा कोणता कॉलम आहे, लॉंग कॉलम, आणि याला प्रेस करतात, त्याच्या केसमध्ये फेल्युअर मध्ये काही फरक राहील वाटते का तुम्हाला? जास्त लंबा कॉलम असला त्याचा फायदा म्हणजे कसा फेल्युअर होऊ शकतो, काही अंदाज लागते का तुमचा? कसा फेल होऊ शकते? छोटा कॉलम जर राहील, छोटा क्यूब जर राहील, तो जेव्हा तुम्ही जास्त प्रेस करता तो काय होऊ शकते, क्रशिंग होऊ शकते. आता काय ते ब्रश जे म्हणेल तुम्ही जवळ आहे तो काय ते ब्रश होते, क्रश होते म्हणजे चुरा होते, क्रशिंग फेल्युअर होऊ शकते. काय होते, छोटी साईजचं जेव्हा राहते जेव्हा तुम्ही त्याला प्रेस करता त्या केसमध्ये काय कोणतं फेल्युअर होऊ शकते, ते क्रशिंग फेल्युअर. कोणतं फेल्युअर, क्रशिंग फेल्युअर. पण ज्यावेळेस तुम्ही लॉंग कॉलमला प्रेस करता ना त्याचे चान्सेस आहे तो साईडनं स्लेंडर आहे ना, तो लंबा आहे म्हणजे पतला. स्लेंडर असणं म्हणजे काय, ज्याची लंबाई खूप जास्त आहे. तर लंब्या माणसाला तुम्ही असं वाकोसन तर असं लगेच वागते ना, तशा व्यक्ती ते आहे. त्याच्या केसमध्ये काय होऊ शकते, हा बेंडिंग होऊ शकते त्याच्या केसमध्ये. तर क्रशिंग फेल्युअर करायचं ते कोणता कॉलम झाला तुमचा, शॉर्ट कॉलम. आणि स्लेंडर कॉलम मध्ये स्लेंडर फेल्युअर आहे म्हणजे बेंडिंगच्या जे फेल्युअर होते काय ते कॉलम तो बेंड होते, ते कोणता कॉलम राहते मग तो लॉंग कॉलम. मग त्यानुसार का वेगवेगळ्या सायंटिस्टने थेरी काढल्या शॉर्ट कॉलम साठी. याच्यात थेरी आहे, क्रॅन्काईन थेरी आहे, युलर थेरी आहे. तर त्या थेरी जे राहते तर युलर थेरी जे राहते तिने का लॉंग कॉलम साठी वापरल्या जाते, आणि जे रँकाईन थेरी ते दोघांसाठी वापरल्या जाते. तर मग त्या मेथड मध्ये फरक आहे डिझाईनच्या केसमध्ये. तर मग फेल्युअर नुसार डिपेंड करते. आलं लक्षात, शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम. इथे दिले असेल, दिलाय त्याच्यामध्ये का कसा फेल्युअर, क्रशिंग मध्ये फेल्युअर होते म्हणून फेल्युअर टाइप column which have the less than the 8 times their respect to diameter of slenderness ratio is less than 32 are called as a short column. हे कन्फर्म करायला लागते कारण 8 टाइम्स नाही आहे. 8 टाइम्स जर डायमीटर असेल पण स्लेंडरनेस रेशोच्या स्लेंडरनेस रेशो लेस दॅन 32. हा ठीक आहे, बरोबर. याला कोणता कुठे वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत तसं आम्ही याच्यामध्ये काय 32 दिला ना, 3 आहे. आलं का लक्षात, वेगवेगळे कॉन्फिगरेशन दिले 3 ते 12, 0 ते 3, 3 ते 12, मोर दॅन 12. आणि कुठं कंपॅरिझन कसे दिले 32, 32 ते 64, 64 ते आकडे तेच आहे पण हे डबल डिजिट मध्ये व्हॅल्यू आहे. तर सांगायचा उद्देश काय, 3 स्लेंडरनेस रेशो लेस दॅन किती आहे, 3 लेस दॅन 3 आहे. तर तो कोणता आहे तुमचा शॉर्ट कॉलम. आणि 3 ते 12 मध्ये हा जो तुमचा कोणता आहे ते लॉंग कॉलम आहे. मला वाटतं सांगताना सुरुवातीला चुकलं होतं, लेस दॅन 3 वाला कोणता आहे तुमचा शॉर्ट कॉलम. तो कॉलम हॅविंग द लेंथ. तर यांनी काय दुसरा एक्स्ट्रा 2 क्रायटेरिया दिले, ऑर दिलाय ना, ऑर. एक क्रायटेरिया कोणता दिला यांनी, स्लेंडरनेस रेशोचा. दुसरा क्रायटेरिया काय दिलाय, लेंथ लेस दॅन 8 टाइम्स देअर रिस्पेक्ट टू डायमीटर. डायमीटर म्हणजे कोणता झाला मग तो कॉलम, सर्क्युलर कॉलम. डायमीटर सर्क्युलर कॉलमला देईन ना, त्याच्या जर लेंथ पेक्षा म्हणजे लेंथ म्हणजे आता सपोज तुम्ही जर जनरली डायमीटर किती राहते तुमच्या याचा, किती राहते व्हॅल्यू मध्ये सांगितलं थोडं लवकर लक्षात येते. किती राहते कॉलमचा डायमीटर, आपण पकडू 1 फुटाचा पकडू म्हणजे 30 सेंटीमीटर. किती, 30 सेंटीमीटर. आता 30 सेंटीमीटरचे 8 पट किती होते, म्हणजे 8 टाइम्स म्हटलं त्याने, 8 टाइम्स किती होते 240. किती होते 240. 240 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. 240 म्हणजे 2.4 मीटर. 2.4 मीटर म्हणजे केवढा, या डोअरची हाईट किती राहते 2.1 मीटर. त्याच्यापेक्षा 30 सेंटीमीटर काय जास्त आहे. म्हणजे ऍन ऍव्हरेज तेवढ्या हाईट पर्यंतचा जेवढा कॉलम आहे त्याला कोणता कॉलम म्हणून राहिले, हे शॉर्ट कॉलम. त्याच्या खाली जेवढे आहे ते सगळे कोणत्या शॉर्ट कॉलम. तर लिहिलं जातं कॉलम विच हॅव लेंथ काय लेस दॅन 8 टाइम्स देअर डायमीटर. तर हे किती आहे 240. मॅक्झिमम किती राहील 240. त्याच्या डायमीटरवर डिपेंड आहे. असं करायचं तुम्ही 60 सेंटीमीटरचा असतं तर मग 60 गुणीला 8 केलं असतं आपण. आलं का लक्षात, मग 480 झालं असतं. तर सांगायचा उद्देश काय, त्याच्या 8 टाइम्स पेक्षा जर कमी लेंथ असेल, काय असेल त्याची लेंथ असेल, तर त्या केसमध्ये कोणता कॉलम झाला तो शॉर्ट कॉलम. तर आता याच्यामध्ये 2 क्रायटेरिया कोणता, लेंथ वाला. लेंथ किती असेल 8 टाइम्स कमी, आणि स्लेंडरनेस रेशो लेस दॅन किती असेल 32. तर 32 पेक्षा जर खाली असेल तर त्या केसमध्ये त्याला आपण कोणता कॉलम म्हणतो शॉर्ट कॉलम. त्यानंतर काय दिला, शॉर्ट कॉलम आर नाही का सब्जेक्टेड टू कोणतं लोड असते, कोणता कॉम्प्रेसिव्ह लोड. मी सांगतो ना कॉम्प्रेसिव्ह लोड राहते आणि काय होते तो फेल कसा होते शॉर्ट कॉलम
क्रशिंग होते. काय ते क्रशिंग फेल्युअर. तर सोप्या शब्दात काय ठेवा, क्रशिंग फेल्युअर. आणि दोन टाईपचे फेल्युअर आहे, क्रशिंग फेल्युअर आणि बकलिंग फेल्युअर. बेंड होणं, बकल होणं. बकल होणं म्हणजे कसा बेंड होतो ना, तर बकलिंग फेल्युअर आणि कोणता आहे क्रशिंग फेल्युअर. तर शॉर्ट कॉलम मध्ये कोणता फेल्युअर होता, क्रशिंग फेल्युअर. आणि काय देअर इज अ बकलिंग इज जनरली निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणजे बकलिंग जनरली नाच्या बरोबर राहते. कोणत्या केसमध्ये, शॉर्ट कॉलमच्या केसमध्ये. पण लॉंग कॉलमच्या केसमध्ये काय राहते, बकलिंग होते. काय ते लॉंग कॉलम मध्ये. शॉर्ट कॉलम मध्ये बकलिंग काय निग्लिजिबल म्हणजे कमी होतच नाही, नच्या बरोबर निग्लिजिबल आहे, होत नाही त्यामध्ये बकलिंग. and such the buckling stress are very small as compared to the direct compressive stress. Therefore it is assumed that short column are always subjected to direct compressive stress only. पण त्यांचं असं म्हणणं आहे का ज्यावेळेस नाही का इथे बकलिंगच होत नाही, काय नाही होत, बकलिंग होत नाही. आलं लक्षात, बकलिंग होत नाही. तर म्हणून मग हा कॉलम कशासाठी डिझाइन करतो आपण, कशासाठी डिझाइन करतो, कॉम्प्रेसिव्ह, डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस होती. डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे फक्त कॉम्प्रेशनचाच विचार करतो आपण त्याच्या केसमध्ये. बेंडिंगचा जास्त विचार करतो का शॉर्ट कॉलम मध्ये, कारण शॉर्ट कॉलम काय होईल असा व्हर्टिकलीच फक्त क्रश होऊन फेल होणार आहे. म्हणून त्याच्या केसमध्ये आपण क्रशिंगचा विचार करतो. पण ज्यावेळेस तुम्ही बिल्डिंग बांधता, बिल्डिंग मध्ये का फक्त एवढा म्हणजे एवढाच कॉलम राहते का, एवढा डोर एवढा हाईटचा, त्याची हाईट लांबच राहते. म्हणजे आपल्याला डिझाईन करताना आपण फक्त कॉम्प्रेशनचाच विचार करणार आहे का, आपल्याला कुठं ना कुठं बेंडिंगचा पण विचार करावा लागतो. म्हणून त्या केसमध्ये फॉर्म्युले पण तसे राहते का, त्यामध्ये बेंडिंगचा पण फॉर्म्युलामध्ये म्हणजे फॉर्म्युलाच वाढत ना, आणि व्हॅल्यू तशी जास्त ऍडिशन होते त्याच्या केसमध्ये. त्यामध्ये त्यानंतर काय दिला, मीडियम साइज ऑफ कॉलम काय म्हटला, द कॉलम विच हॅव देअर लेंथ फ्रॉम 8 टाइम्स देअर डायमीटर टू 30 टाइम्स. म्हणजे हा किती होता, 8 टाइम पेक्षा कमी, आणि हा किती आहे, 8 ते 30 टाइम. हे लेंथचा म्हणजे त्या डायमीटर लेंथ नुसार सांगत आलं का लक्षात. म्हणजे याच्या या शॉर्ट कॉलम मध्ये काय सांगितला, L इज इक्वल टू काय, L लेस दॅन 8D. काय लेस दॅन 8D. और नाही का स्लेंडरनेस रेशोचा सिम्बॉल हा असते. स्लेंडरनेस रेशो दिलाय ना, स्लेंडरनेस रेशो लेस दॅन किती दिलाय, 32. किती दिलाय, 32. याला कोणता कॉलम म्हणतात, शॉर्ट कॉलम. काही आला का लक्षात तुम्हाला, शॉर्टकट मध्ये लिहिल्यानंतर सेंटेन्स पार्टिकल ठेवायचं लागेल, डबल देऊन टाकू. हे काय म्हणजे लेंथ आहे, लेंथ काय आहे, लेस आहे, काय लेस आहे, लेस दॅन 8 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ कॉलम. और काय स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा, त्याला म्हणजे याला लॅम्बडा म्हणते. हा स्लेंडरनेस रेशो जो आहे हा जो आहे हा काय लेस दॅन, हा काय 32, हा काय लेस दॅन 32. हा कॉलम शॉर्ट कॉलम आहे. कोणता कॉलम आहे, शॉर्ट कॉलम. मिडियम साइज ऑफ कॉलम म्हणजे काय, जर त्याची लेंथ काय आहे 8 ते 30 मध्ये आहे, हे काय 8 पेक्षा कमी होतं. म्हणजे सोप्या शब्दात काय, लेंथ इज इक्वल टू काय 8D टू 30D. किती आहे 30D. और नाही का जो आहे त्याला काय म्हणते, लॅम्बडा. लॅम्बडा काय 32 ते 120. हा कोणता कॉलम म्हणता येते, मिडियम साइज ऑफ कॉलम. कोणता कॉलम म्हणतात, मिडियम साइज ऑफ कॉलम. हे अलग अलग म्हणजे असं सेंटेन्स मध्ये पाठवू शकत, पण हे आकड्यात तर डायरेक्ट लक्षात राहते ना. लेंथ त्याची काय 8D पेक्षा कमी आहे, किंवा लॅम्बडा त्याचा 32 पेक्षा कमी आहे, तर कोणता कॉलम झाला, शॉर्ट कॉलम. हे कशामध्ये होते, क्रशिंग मध्ये. त्यामध्ये हा दुसरा जो आहे मिडियम साइज ऑफ कॉलम, मिडियम साइज ऑफ त्याची लेंथ नाही का काय 8D ते 8D म्हणजे ते मल्टिप्लाय करतात तुम्ही. डायमीटर जर समज 30 सेंटीमीटर असेल तर 8 24. त्यानंतर इथं 30 टाकतात का, ते 900. आलं का लक्षात. तर ते जे व्हॅल्यू येईल त्याच्यापेक्षा जर तेवढा रेंज मधला असेल तर तो कोणता झाला, मिडियम साइज ऑफ कॉलम. आणि याच्या वरती जो आहे दुसरा दिला असेल तर कोणता असेल, लॉंग कॉलम. म्हणजे आता किती असेल 30 ते 120 किंवा जे काही दिलं असेल त्यांनी. आता व्हॅल्यू बघू आपण किती दिली आहे, कारण याच्यामध्ये काय यांनी व्हॅल्यू वेगळ्या दिल्या आहे. लॉंग कॉलम फक्त लॉंग कॉलम. हे काय लेंथ मोर दॅन किती दिला, बंदच करता लेंथ काय मोर दॅन 30 ना. तर इथे काय व्हॅल्यू मोर दॅन 30D. म्हणजे 30D च्या जर वर असेल तर तो कोणता कॉलम आहे, लॉंग कॉलम. हा कोणता लॉंग कॉलम. आणि स्लेंडरनेस रेशो मोर दॅन किती दिला त्यांनी, 120. म्हणजे और लॅम्बडा मोर दॅन किती आहे 120. आलं लक्षात. ह्या केस मध्ये काय हा कोणता कॉलम झाला, लॉंग कॉलम. कोणता झाला, लॉंग कॉलम. हा फेल कशामध्ये होते, क्रशिंग मध्ये. कशात फेल होते, आणि हा कशात फेल होते, बकलिंग. कशात होते, बकल होते. हा बकलिंग मध्ये होते. आणि हा कशात होते, हा बदलला. याला कोणता कॉलम म्हटला, शॉर्ट. हा मिडियम कॉलम, हा लॉंग कॉलम. हा कशात फेल झाला, क्रश मध्ये. हा झाला बकल मध्ये. आता हा कशात येईल, कशात येईल, काय वाटतं तुम्हाला कशात येईल,
कसा फेल्युअर तर क्रशिंग फेल्युअर समजलं तुम्हाला चुरावून राहिला बकल फेल्युअर असा वाकू शकते तो हा आता राहिला कोणता विषय मिडियम कॉलमचे काय चान्सेस आहे हा तर तेच आहे ते पार्शली म्हणजे काय थोडा हा थोडा तो पार्शली क्रशिंग आणि पार्शली बकलिंग एक क्रशिंग होऊ शकते बकल होऊ शकते किंवा एक होऊ शकते हा जनरल कोणता राहते मिडियम साइज ऑफ कॉलम पण मी तुम्हाला डिझाइन मध्ये जर तुम्ही ऍक्च्युअल डिझाइन जेव्हा करता ना तेव्हा आपला हा कॉलम आणि हा कॉलम जास्त करून कन्सिडर केला जातो कोणता शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम तर त्या व्हॅल्यू लक्षात ठेवा लॅम्बडाच्या व्हॅल्यू तसं जर याच्या व्हॅल्यू पाहिलं तर कसं राहते जे तुम्ही IS 456 नुसार जर व्हॅल्यू पाहता IS 456 त्याच्या व्हॅल्यू कशा लॅम्बडाच्या व्हॅल्यू का लेस दॅन 3 ते 12 आणि लॅम्बडा काय असते मोर दॅन 12 जर लेस दॅन 3 असेल तर शॉर्ट हा मीडियम आणि हा कोणता लॉंग तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह जे दिसेल ना ते जनरली ह्या व्हॅल्यू मध्ये कन्फ्युज नका येऊ सांगण्याचा उद्देश काय लॅम्बडाच्या व्हॅल्यू ह्या जरी दिल्या ह्या डिजिटच्या जरी दिल्या तर तुम्ही उत्तर क्लिक करू शकता ना फक्त मी व्हॅल्यू तर सांगत आहे आणि बघा ह्या व्हॅल्यू कुठे ना कुठे यालाही मॅच होते बघ इथं 3 आहे इथं काय 32 आहे किंवा मग 32 ते 120 पहा 3 ते 12 हा आणि इथे बघ इथे तिथं मोर दॅन 12 इथं मोर दॅन 120 काही फरक आहे का तुम्ही हे जर वरचं लक्षात ठेवलं तर हे राहू शकते हे लक्षात ठेवलं तर हे राहू शकते म्हणजे व्हॅल्यू ऑप्शनवर डिपेंड करेल ऑप्शन पेपर मध्ये काय होऊ शकते ऑप्शन मध्ये असं येऊ शकते हे नाही आलं तर मी तर हेच लक्षात ठेवलं आधीपासून किती 3 ते 12 आणि मोर दॅन 12 पेक्षा जर जास्त असेल तर त्या केस मध्ये काय हे वाटलं तर लिहून ठेवलं तुमच्याजवळ आणि कोणत्या कॉलमला याला शॉर्ट कॉलम म्हणतात त्याला मिडियम साइज ऑफ कॉलम आणि याला लॉंग कॉलम फेल्युअर तेच आहे कोणते हाय क्रशिंग मध्ये हा बकलिंग मध्ये ते दोन्ही क्रशिंग किंवा बकलिंग आणि फक्त एक जास्तीत जास्त जी थेरी सांगते ती युलर थेरी कोणासाठी वापरली जाते युलर थेरी जे राहते ती कोणासाठी वापरली जाते लॉंग कॉलम साठी डिझाइन करताना आता ती काय असते थेरी ते डिटेल मध्ये नंतर सांगेल पण युलर थेरी जे आहे मी कशावर लक्षात ठेवला युलर शब्द सायंटिस्टचं नाव आहे त्याला स्वतःचं नाव त्या थेरीत देऊन दिलं मी फक्त याच्यावर लक्षात ठेवलं ह्याच्यात काय आहे यल आहे काय यल आणि यल फॉर मी काय समजून देतो लॉंग काय लक्षात ठेवतो मी लॉंग तसं लक्षात राहत नाही सायंटिस्ट कन्फ्युज होते मी फक्त यल आहे यल म्हणून काय ते लॉंग म्हणून थेरी कशाला अप्लिकेबल आहे लॉंग कॉलमला आणि रँक जी आहे ते शॉर्ट आणि लॉंग दोघाला पण अप्लिकेबल आहे लागेल बाकी याच्या सोबत ते आरामात सांगायला लागेल आता याचं जे रिस्पॉन्सिबिलिटी झालं फक्त एवढं सांगायचं काही बा ह्याच्यामध्ये दिलाय जसं ते पेसिंग किती राहते जे रिंगा प्रोव्हाइड करतात तुम्ही त्या रिंगाचे जे पेसिंग किती राहते तसं ते ह्या क्रायटेरिया समजलं तुम्हाला 12 पण तोडतो L/4 L/7 जसं तोडतो तसं त्याच नाही का हे जे लॅटरल ज्या तुमच्या टाईज आहे त्याच्यामधलं पेसिंग किती आहे तसं ना 4 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ बार 300 mm हे असे त्याचे क्रायटेरिया वेगवेगळे बारचे किंवा मिनिमम साइज ऑफ बार ते लागेल नंतर मी तुम्हाला सांगेन सगळे ठीक आहे